बीडमध्ये मंत्री पंकजा मुंडे यांनी नवीन संकल्प केलाय। ऊसतोड कामगारांच्या प्रश्नासाठी प्रयत्न सुरू आहेत। चांगलं मानधन मिळावं यासाठी काम सुरू असल्याची माहिती स्वतः पंकजा मुंडे यांनी दिली आहे। तर मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी बातचीत केली आहे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। पाहूया। आज लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं 12वे पुण्यस्मरण या ठिकाणी पार पडलं आणि या पुण्यस्मरणानिमित्त पंकजाताई मुंडे यांनी एक जे संकल्प केले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय काय वेगवेगळे संकल्प या ठिकाणी केलेले आहेत। मी आज संकल्प केला आहे की जसं मोदीजींनी आवाहन केले एक पेड़ माँ के नाम, तर एक पेड़ माँ के नाम वर लावता लावता जे या मुंडे साहेबांवर प्रेम करणारे लोक आहेत त्यांनी एक पेड़ पिता के नाम, कारण मुंडे साहेबांचा लोकांच्या हृदयामध्ये जे स्थान आहे। मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर लोकांनी मुंडन केले होते, दशक्रिया विधीमध्ये मुलासारखे सहभागी झाले होते। त्या सगळ्यांना मी आवाहन केले, कारण पर्यावरण वाचवायचं असेल तर नेत्यांच्या आव्हानाला जे कार्यकर्ते प्रतिसाद देतात त्यांचे चांगले आव्हान त्यांच्यापर्यंत गेले पाहिजे। दुसरं, मी आज नैसर्गिक शेती करण्याचा निर्णय घेतला आहे, ते आव्हान मी केलेलं आहे आणि ते मी स्वतः प्रतिकात्मक आज ट्रॅक्टर चालवून हे माझं शेत नांगरायला मी इथे आलेली आहे। आणि मी ऊसतोड कामगारांची नेता आहे। त्यांच्या मानधनवाढीत असंख्य वेळा मी काम करून त्यांना मानधनवाढ मिळवून दिलेली आहे। त्यांच्या ऊसाच्या फडात जाऊन त्यांच्याबरोबर त्यांच्या डब्यातल्या भाकरी पण खाल्ल्या शिदोरीतल्या। पण आता मी असं ठरवलं की 12 डिसेंबरला मुंडे साहेबांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मी एक दिवस सकाळी त्यांच्याबरोबर जाऊन ऊस तोडणार आहे। नक्कीच पाहिलं तर पंकजाताईंनी हा जो संकल्प या ठिकाणी केलेला आहे तो नक्कीच समाजासाठी योग्य असेल असं या ठिकाणी पंकजाताईंनी सांगितलंय। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। पिंपरी चिंचवड मधील तो दारूचा अड्डा आता नेस्तनाबूत होणार आहे। फुगेवाडीतील दारू अड्डा पालिका नेस्तनाबूत करणार असल्याची माहिती पालिकेच्या पडताळणीत दारू अड्डा अनधिकृत असल्याचं निष्पन्न झालं। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।